जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। एक वेळ अशी होती की 10वीचा निकाल जेव्हा लागला, पाच झालं समजलं, 25 रुपयात बंडी विकली होती. 1.25 रुपयाचे पेढे आम्ही बापल्या कानीच खाल्ले आनंदात. त्यानंतर मग 10वी नंतर शिकायची परिस्थिती नव्हती. मग गावामध्ये 51 रुपये महिन्याने नोकरी केली. पाखरं हाकलणे, बैल चारणे, शेणपुंजा कापणे. माझ्या आईवडिलांना, माझ्या आईकडच्या फॅमिलीला वाटलं की म्हणजे देवरावजी होते म्हणून हे सगळ्या गोष्टी झाल्या. देवराव नाव ठेवलं त्याचा दिवस आहे. नमस्कार मित्रांनो, ये जीवन है या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज राजा भोज यांच्या वंशजांनी म्हणजेच भोयर पवार पोवार परमार समाजाच्या लोकांनी भारतीय समुदायात आपलं नाव मोठं केलंय. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून परिस्थितीशी झगडून भोज वंशजांनी आपलं कर्तृत्व जगाला दाखवलंय आणि अशाच व्यक्तिमत्वांची कथा आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आमच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ये जीवन है. आज आपण जाणून घेणार आहोत देवरावजी ढोले यांच्या जीवनातील प्रसंगांविषयी. माझा जन्म म्हणजे भालेवाडी गावी झाला 25 जानेवारी 1958ला. आणि गाव म्हणजे छोटंसं 100 घराची वस्ती. त्याच्यामध्ये आता गरीब लोक जास्त, 2-3 घरं आमच्या गावामधले बरे होते. एक पाटील, भांडवलकर पाटील म्हणून बरा होता. बाकीचे मीडियम लेवलचे 2-4 होते आणि बाकी तर गरीब वर्गच होता. त्याच्यामध्ये आमचं आधीचं खूप चांगलं होतं म्हणतात. 250 एकर जमीन होती, पाटीलकी होती, सगळे मान आम्हाला होते. आमची बैलाची जोडी पहिलेच राहते आत्ताही. होळीचा मान जाळायचा आमचाच आहे, देवळावरती झेंडा लावायचा आमचाच आहे. पण हे सगळे मान आते. परंतु पाटीलकी सगळी गेली आणि अत्यंत हालाकीची. मी कधी चांगली परिस्थिती पाहिली नाही. आणि लहानसं गाव होतं, शाळा नव्हती. तर जवळपास आम्ही शाळेत जेव्हा जायचं पहिलीमध्ये, तर रात्री गाई त्या लक्ष्मणराव टोपले यांचे सरपंच होते त्याच्या कोठ्यामध्ये भरायची. सकाळी शेण उचललं की मग गोंडपाट घेऊन जायचं बसायला. आणि तिथून पहिली, दुसरी, तिसरी अशी सुरू झाली. घरची आर्थिक एकदम बेकार. एक तर आम्ही 5-7 बहीण भाऊ, आई वडील, पिकायचं नाही, कोरडवाहू. आणि आमची धानाची जमीन होती. तिथे एक तर धान आणि कुठे हे 5-7 एकर जमीन होती तेवढी राहिलेली. आणि परिस्थिती अत्यंत नाजूक होती. म्हणजे पावसाळ्यात जेवायची व्यवस्था नव्हती. वडील अत्यंत साधे आणि प्रेमळ. म्हणजे कोणी घराच्या बाहेरून जात असेल तर ये बाबू, ये ना, चहा घे, तंबाखू घे आणि सुपारी घे. असे प्रेमळ होते. त्यांचे कोणाशी वादावादी नाही, काही नाही. एकदम अत्यंत सरळ माणूस. आमच्या गावाला तर 1ली ते 3रीच होती. आणि त्याच्यामध्ये ते सांगितलंच की गाईच्या गोठ्यामध्ये रात्री गाई, सकाळी आम्ही जायचं, गोंडपाट घरून बसायला न्यावं लागेल. आणि चांगलं म्हणजे असं गावचे लोक फार काही हे नव्हतं. पहिली दुसरीला एकच मास्तर. आणि थोडं त्या 2-3 पहिली ते 3री गावामध्ये मी त्या माझ्या वर्गामध्ये हुशार मुलगा म्हणून मला मास्तर चांगला लाईक करायचा. आणि इकडे 1 पाठी त्यांनी शिकवलेल्या कथा,
गणित लोकांच्या पुढे म्हणून दाखवायला, आता हे हुशार मुलगा आहे म्हणून. आणि मग मी म्हणून दाखवायचा. त्याचं प्रेम माझ्यावर खूप मस्त होतं. शाळाकार गुरुजी म्हणून होते. आणि माझी परीक्षा मला अलग बसवायचे, इतर पोरांना अलग, की माझं पाहायला नको म्हणून. म्हणजे असं एक 1ली ते 3री पर्यंतचा तो प्रवास होता. 4थी नंतर आम्ही यनगावला जायचं. इथून आमच्या गावावरून 2 किलोमीटर जवळपास आहे. पायदळ जाणे, पायदळ येणे. 4थी ते 7वी यनगावला झालं. मध्यंतरी 5वी 6वीच्या दरम्यान एक खंडही निर्माण झाला. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मला स्वतःच्या घरच्या गायी घेऊन जंगलात जावं लागलं. आणि शिक्षणात खंड पडला होता. तो सावरला आणि अजून गेलो. आणि मग 7वी वगैरे पास झाला. ऊन वारा पाऊस, जर 2 नद्या लागायच्या, इकडे पाऊस बिऊस आला तर लोक यायचे घ्यायला आणि मग काढून न्यायचे. असं मोठा पूर वगैरे आला तर, किंवा इतक्या इतक्या पाण्यातून जायचं. पाऊस आला तर दप्तर ओलं व्हायचं. असा तो उन्हामध्ये उन्हाळ्यात ती चप्पल नव्हती, तसं कुठंतरी साईडने जाणे किंवा पळसाचे पान बांधणे, असा तो प्रकार होता त्यावेळेचा. हां, तर ते तर सांगायचे तर ही कारंजाला जेव्हा आम्ही होतो 8वी नंतर, मी एकटाच गावाचा लहानसा, मी जरा ठेंगणा होतो. आणि त्याच्यामध्ये मग आमची गावावरून भालेवाडीवरून धावडी, त्याच्यामध्ये 3-4 नद्या आहे मोठ्या मोठ्या. आणि मग कुठे कारंजाला 10-12 किलोमीटर पायी एकट्याला जायचं. रात्री लहान दिवस असताना अंधार होऊन जायचा. मग खूप भीती वाटायची. मग आपलं पळतच रात्री नद्या बिद्या म्हणून खूप भीती वाटायची. लहानसा होता आणि केलं शिक्षण. पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, बस पावसाळ्यामध्ये काय व्हायचं की एवढं गवत राहायचं. रस्ता एक पावल्या तिथं, असं काही रस्ता नव्हता. नद्याचा शेतातून रस्ता, नद्या आणि पाणी. पाऊस आला तर खूपच हे, तर म्हणजे खूप भीती वाटायची. सकाळी थंडीमध्ये जायचं, ते दव ओलं होत जायचं. रात्री येताना बिलकुल म्हणजे असं भीती वाटत होती. अंधार पडून जायचा. पण त्याचा विचार न करता आपण आपलं शिक्षण पुढे ठेवलं चालू. 8वी ते 10वी त्याच्यामध्येही म्हणजे आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं निंदाल जाणे, पुंजे टाकणे, सुट्टीच्या दिवशी सगळं असं करणे, काम करणे. आणि त्याच्यानंतर मग आपलं शाळेत जाणे. ड्रेस म्हणजे 10 रुपयाचा एक हाफ पॅन्ट जो आहे तोही घेण्याची परिस्थिती नव्हती. आणि पुस्तकही अर्धे घ्यायचे नाही घ्यायचे, अशा टाईपचं होतं त्यावेळेची परिस्थिती. मीन टाईम जे आहे परिस्थिती बेकार असल्यामुळं आई पण मोळी घ्यायची, मी पण छोटी मोळी अशी लाकडाची, आणि त्या कारंजावरून बालेवाडी ते कारंजा नेत. मग जे बंडी होती वडिलांसोबत, त्या लाकडा मोठे मोठे उचलायला लावायचे, बंडी भरून नंतर कारंजाला विकायचं. एक वेळ अशी होती की 10वीचा निकाल जेव्हा लागला, 5 झालं समजलं तर 25 रुपयात बंडी विकली होती. 1.25 रुपयाचे पेढे आम्ही बापलेकानीच खाल्ले आनंदात. त्यानंतर मग 10वी नंतर शिकायची परिस्थिती नव्हती. मग गावामध्ये 51 रुपये महिन्याने नोकरी केली. पाखरं हाकलणे, बैल चारणे, शेणपुंजा, पाणी भरणे, असं ते 2-3 महिने केली. मग एक माझे मोठे वडील राहत होते नागपूरला, गीता मंदिर मध्ये वगैरे काम करायचे. ते आले गावाला. नंतर मग आईनी सांगितलं की इथे आला तर घेऊन जा, कुठं आता तुम्ही, इथे काही बरोबर नाही, शिकायची परिस्थिती नव्हती. आता तिकिटीलाही पैसे नव्हते. ते एक म्हातारी होती आमच्या बाजूला, त्या भोसलेकडे आलेली, तिचं फार प्रेम होतं माझ्यावर.
तर तिने सांगितलं मी 10 रुपये देते. 10 रुपये तिने दिले आणि मी त्या मोठ्या वडिलांसोबत आलो. त्यांचं एक झोपडं होतं, जे टट्ट्या राहते 10 बाय 10ची, आणि ती गडरवर गणेशपेठमध्ये. तिथे राहिलो काही दिवस. मग नोकरी शोधायची. मग ते आगारामदेवी चौकाजवळून तर बर्डीकडे निघालो. एक दिवस 100 दुकानात विचारलं. कोणी म्हणे 15 रुपये महिना घेशील का, झाडू लावा लागेल, असं करावं लागेल. आणि कोणी नोकरी दिली नाही, कारण मी लहानसाच होतो 10वी नंतर. मग दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या साईडनी पलटलो. असं म्हणजे महालकडे गेलो. मी हॉटेलमध्ये काही विचारत नव्हतो. मेडिकल स्टोअर, कपडा दुकान, किराणा दुकान, अशा दुकानात कुठे कुठे विचारत. तर दुसऱ्याही दिवशी बऱ्याच वेळपर्यंत काही कोणी नोकरीला हो नाही म्हटलं. मग एक किराण्यावाल्याकडे विचारत होतो, नोकर पाहिजे काही. एक बाजूचा जो होता व्यंकटेश स्वीट मार्टमधला एक कारागीर नारायण नावाचा, त्याला समजलं की याला नोकरी पाहिजे. त्यांनी माझा हात धरला, चाल कर म्हणे इथे. तिथे एक मिठाईचं दुकान होतं व्यंकटेश स्वीट मार्ट शास्त्रीचं. त्या किराण्यावाल्याने तर ढुंकूनही पाहिलं नाही माझ्याकडे, पण त्यांनी लावलं. मी थकून गेलो होतो आता. म्हटलं चला, नाही हॉटेलमध्ये करायची इच्छा नव्हती, जाऊ द्या. ते मिठाईचं दुकान होतं. गिलास साफसूफ केले, त्यांनी नाश्ता दिला. नाश्ताही छान होता, मिठाई हे. मग आनंद वाटला. आणि संध्याकाळी 2 रुपये दिले. अरे म्हटलं 60 रुपये महिना आणि जेव्हा खावा नाही. तसं म्हणजे आनंद झाला मला ती नोकरी मिळाल्यामुळं. म्हणजे हॉटेलमध्ये नोकरी केल्याचं दुःख नाही, तर मला जे काही भेटलं खायला, मला ज्या पद्धतीनं जास्तीचं म्हणजे 60 रुपये दिले महिन्याची, 2 रुपये रोज, म्हणजे तर मला आनंद वाटला. आणि मग मी जाणं येणं करू लागलो तिथं. त्यानंतर काही दिवसानंतर मग त्यांना माहिती पडलं पोरगा चांगला आहे. त्यांनी तिथं शास्त्रीनी आपल्या उपाध्य रोडवरती शास्त्रीचं घर होतं चांगलं, तर तिथे मग ठेवून घेतलं. जिथे मिठाया बनवायचे तिथंच राहत जा. आता तिकडून जाणं येणं परवडत नव्हतं, पायी जायचं, तर तिथेच ठेवून घेतलं. मग काही दिवसांनी त्यांचा खूप विश्वास बसला. 5 मुलं होती त्यांना, पण ते माझ्यावरती जास्त विश्वास. आणि मग मला गल्ल्यावर बसवणं सुरू केलं. मला यायच्या पहिलेच मी आपलं दुकान उघडून, नोकरी यायच्या पहिलेच आपला 100 रुपयाचा धंदाही करून ठेवायचा. त्यावेळेचे 100 म्हणजे खूप जिलेबी, तर काही दूध विकणे. तर मिठाईचा व्यंकटेश स्वीट मार्ट होता. मुश्किलें तो दिल के इरादे आजमाती है, सपनों के पर्दे निगाहों से हटाती है. हौसला मत हारो गिरकर मेरे यारो, क्योंकि ये ठोकरे ही तो है जो चलना सिखाती है. ही वाक्य तंतोतंत जुळतात ती देवरावजी ढोलेंवर. घरी 18-20 दारिद्र्य, पण काहीतरी करण्याची उमेद छोट्या देवरावला शांत बसू देत नव्हती. आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांनी परिस्थितीशी संघर्षाला सुरुवात केली. परिस्थिती नाही होती. आता माझ्या मुलाला गावात आम्ही कामे करणं म्हणजे हे बरोबर सोय नाही होती बा. आता म्हणलं एखादी तरी मुलगा बाहेर निघायला पाहिजे. हे शेणपुंडा लोकांचं करणं बरोबर नाही आहे. म्हणून मी आपली परिस्थिती कमी केली आणि मुलाला म्हणलं, भासरा होता त्याच्या संग 10 रुपये उसने केले आणि त्याच्याबद्दल महापौराला म्हणलं तिकडे काही करे, कोणाची तरी 10-5 रुपयाची, तर माया सुखाचे रे. हे मी परिस्थिती केली. मग ते बाहेर निघाला 16 वर्षापासून. मग 16 वर्षापासून मग बाहेरच गेला, बाहेरच निघाला. याच्या घरी त्याच्या घरी कोणी लावायला नाही पाय, कोणी विचारायला नाही पाय. लहानचा लेकरू 10-15 वर्षाचा आणि 16 वर्षाचा केवढाच राहणार. तर मग तो कसा तरी भासऱ्याने काढून दिला. मग येणायला लागला. मग कोणानं विचारलं नाही. मग असं आपल्या सौ खुशीनं त्याच्या दारी राहिला. एखाद्या तुमच्या याच्या सज्जनानं जवळ केलं, त्याची जरासं आपले सज्जन आपले होतं सज्जन म्हणून आपण जवळ केलं त्याईनं. आणि आपलं नाबुद्धीचं राहिले असते तर खरंच राहिलं तर का. तर महापोरग एवढा शिक्षण केलं आणि मग शिक्षणही करे, आपलं मजुरी करे, पण भाकरीनं कामं केले, कोण सांभाळून म्हणे. मग त्याला म्हणजे मला कारंजाची दिली त्याने.
मग कारंजाची दिल्ली, मग कारंजात राहिला 5 एक वर्ष. एका मुलीचं लग्न झालं हेमगडांमध्ये. आता सोय नाही आपली, तर मग आता परिस्थिती करायचं. मग आता याला आली नोकरीचं ऑर्डर. आता आमची इकडे परिस्थिती नाही होती, अशी 2-4 ढोरं होते. म्हणलं आता पोरगं लागते बापून कसे निवटू, उपाशी राहू, नोकरी करू. पण ह्या मुलाचं न जाते ना. मग 4 ढोरं इकडे, 2 डावचे. एक पोळ्यामध्ये निघलं, एक याच्यात निघलं. मला म्हणे नोकरी लागते. तर मग 1900 त्याला नोकरी लागली. मग 4 ढोरं माझे गेले. आम्ही लागून त्रास बिलकुलच भोगला म्हणा, ते सांगता येत नाही तुमच्यापाशी. तिथून नंतर त्यांची परिस्थिती बरोबर नव्हती, तर त्यांनी ते विकलं. मग मी बाजूच्या आग्रा भांडारमध्ये गेलो, तिकडे राहिलो. आणि मीन टाईम मग मला सगळे तिथे चांगले ओळखायला लागले, चांगलं हे करायला लागले. तर ते शास्त्रीचा वाडा गडकरी वाड्याच्या पुढे आहे. आता शास्त्री नितीन भाऊ 2 वर्षांनी मोठे होते माझ्यापेक्षा. आणि रात्र झाली, जेवण केलं की ते तिथे येऊन बसायचे आमच्या मिठाईच्या दुकानात. मी, नितीन गडकरी आणि ते विजूभाऊ शास्त्री, हे 3 जण रात्री बंद केल्यावर. काय माहिती ते व्यक्ती एवढी मोठी व्यक्ती होईल मला काही माहीत नव्हतं. पण त्या व्यक्तीचं एकच होतं की जेवण केलं की घरी झोपायचे नाही ते, पण तिथे येऊन बसायचे ना. त्या सगळ्या लोकांचं बाबा शेळके हे सगळे चांगली मोठे मोठी पुढारी मंडळी, म्हणजे मी त्यांच्या दोस्त म्हणण्याच्या लायक तर नव्हतो, कारण मी हॉटेलचा पोरगा होतो. पण माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. शास्त्रीचा पोरगा ज्यांनी ढुंकूनही पाहिलं नव्हतं, या सगळ्यांनी मिळून मग मला चांगला पोरगा म्हणून CP बेरार कॉलेजमध्ये टाकलं. कपडे घेऊन दिले, ॲडमिशन घेऊन दिली, पुस्तकं घेऊन दिले. आणि सकाळी शाळा करायची, रात्री नोकरी करायची हॉटेलमध्ये. असं प्रवास चालू होता. कधी कधी मग कुठले धंदे पण करावे लागले. ब्रेक आले की तर फ्रूटचा धंदा ठेल्यावरती घेऊन ते पोलीसवाले चालान करायचे वगैरे. ते एक दिवस एक माझ्या क्लासमध्ये पोलीसवाला होता, त्यांनी साहेबाला सांगून तो माझा सोडवला ठेगा. नारळ विकायचं, काही राखी आली, काही कुठं दिवाळी आली, म्हणजे असंही विकायचं. असा तो त्यावेळेचा प्रवास होता. हां, मग काय झालं, त्यांच्या दुकानाला आग लागली. म्हणून मग मी दुसऱ्या दुकानात गेलो होतो, विकलं म्हणून. मग किराण्यामध्ये गेलो होतो, तिथे आग लागली. मग दुसरीकडे राहायला गेलो मी मंगरुळकर वाड्यामध्ये. तिथेही मला त्यांनी घरीच ठेवून घेतलं. नंतर किरायेदार म्हणून गेलो होतो सोबत. आणि नंतर मग त्यांनी घरगुती, म्हणजे मी त्यांच्या घरचाच मेंबर झालो. जेवण खावण राहणे एक चांगली. तर तिथे एक जो किरायेदार होता, त्यांनी मला दुसरीकडे एक धामण्याला एक बारूद फॅक्टरी आहे, तिथे रिकमेंडेशन केलं आणि तिथे लावलं. 125 रुपये महिन्या. मलाही आनंद झाला की आता मला कोणती तरी नोकरी चांगली भेटली. आणि त्या तट्ट्याच्या खोलीमध्ये राहायचं. पण त्यांची त्या आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, त्या कारखाना चालला नाही. ते पुन्हा यावं लागलं. तर त्या शास्त्रीचा किराणा दुकान होता, पुन्हा तिथे करायला लागलो. मध्यंतरी तो सतीश शास्त्री एक M.Com होता त्या 5 भावापैकी. तर त्याचा मामा एक ठाणेगावून आला, ठाणेवरून. तर त्याला सोबत न्यायचं ठरलं त्यांचं. त्याला घेऊन गेला. तिथे कुठं नोकरी लागली. मग त्याला नोकरी लागली, काही दिवसांनी त्यानं मला फोन केला. त्याला वाटलं आता आपण आला खोली करावं. देवराव आला की आपलं सगळं खोली सांभाळते, स्वयंपाक करते, कपडे धुते, असा तो प्रवास. तर त्यांनी मला फोन केला की तू या तारखेला या गाडीत बस आणि येऊन जा. मला काही माहीत नाही. लोक सांगायचे हे सगळे नितीन गडकरी हे ते मोठे मोठे होते माझे मित्र. ते अरे तिकडे इंग्रजीत बोलते, पुस्तकं घ्या, भाषांतर पाठमाला घ्या, हे घ्या, इंग्रजीचं ज्ञान वाढवायसाठी. आता काय माहिती, नागपूरवाल्यांना असं वाटे का ते मुंबई म्हणजे मुंबईत इंग्रजीत बोलते हे ते. मग ते म्हणलं ठीक आहे. संघर्ष संपत नव्हता, पण जिद्दीनंही हार मानली नव्हती. दिसायला छोटासा दिसणारा देवराव हिंमत हरायला तयार नव्हता आणि त्याची
पुढची वाटचाल त्यानं त्याच संघर्षामधनं मार्ग काढत काढत सुरू केली. त्यांनी रेल्वे स्टेशनवर बोलवलं, पण वापसीचे पैसे मी सोबत ठेवले होते. म्हटलं नाही भेटले तरी परत येऊन जाईन. आणि मी सेवाग्राम एक्सप्रेसनी पोहोचलो तिथे. मला वाटते 1 जानेवारी 78ला, 31 डिसेंबरला निघालो इथून 77ला, 1 जानेवारी 78ला मला वाटते तिथे पोहोचलो मी. त्या दिवशी एक विमानही मोठं कोसळलं होतं, मला तो दिवस आठवते. आणि पोहोचल्यानंतर आता येईल रेल्वे स्टेशनवर थांबायचं. लहानसाच होतो, मला काही फार काही नॉलेजही नव्हतं. हा काही 1-2 तास आलाच नाही. पण मी हिंमत काही सोडली नाही. म्हटलं परतीचे पैसे आहेत, तिकीट काढून परत जाऊ. आणि मग आला. मग त्यांनी आपल्या दुसऱ्या एका मित्राच्या रूमवर नेऊन ठेवलं. नंतर त्यांनी रूम पाहिली. मग आम्ही हे करत होतो सगळं. हां, मी सगळं कामं करायचा, तो ड्युटीवर जायचा. आणि नंतर मग त्याची ड्युटी गेली. बॉम्बे हे ठाणा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी होती. तर ठाणा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी टेक ओव्हर केली MSEBने. तर त्या सतीश शास्त्रीची नोकरी गेली. मग त्याची नोकरी गेली, मी नोकरीवर नव्हतो. मग माझ्यावर जबाबदारी आली. तो तर असे काही कामं करणार नव्हता. मग मी उसाचं गुरळ, ते कोणत्या मुलुंड, भांडूप, ठाण्यामध्ये 5-7 ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्या कंपनीतून सोड आणि त्या कंपनीत पकड, असं चालू होतं सगळं. 5-7. मग उसाचं गुरळही चालवलं मी त्या ठाणा रेल्वे स्टेशनच्या पुढे. भांडूप, मुलुंडमध्ये बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या. मग MSEBचा कॉल आला त्या सतीश शास्त्रीला. तो MSEBत लागला. मग पुन्हा मी थोडा रिलॅक्स झालो, पण नोकरी चालूच होती. मग त्यांनी सांगितलं कोणत्या साहेब लोकांना की याला कुठेतरी लावून द्या. मग एक तारे साहेब होते, त्यांनी एक चिठ्ठी दिली मला न्यू बॉम्बेवासीसाठी. एक देशमुख साहेब होते, त्यांनी मला ठेवून घेतलं NMR नॉमिनल मस्टर रोलवर. आणि मी 2-3 गाड्या बदलून असं वाशीला जायचं, कारण STनी बसनी तिकीट जास्त होती. 3 ट्रेननी जायचं तर स्वस्तात पडत होतं. म्हणून ठरवून असा चेंबूरकडून, गोंडीकडून असं तिकडून न्यू बॉम्बेला जायचं. आणि ठाणा टू जे ही होती बस, त्याची तिकीट जास्त होती, त्याच्याने कधी कधीच जायचं. असं मग 3-4च महिने चाललं ते. 3 महिने झाले. पुन्हा ते NMR काढायचं आलं, ठरलं त्या बोर्डाचं. त्यात मी कमी झालो नंतर आलेला. मेन टाईम चपराशाची नोकरी आली होती तिथे. पण 10वी पास असल्यामुळं नोकरी नाही द्यायची चपराशाची. तर हां, 10वी नापासवाल्यालाच मिळाली. ठीक आहे म्हटलं. मग मध्येच क्लरिकलच्या जागा निघाल्या आणि तो फॉर्म भरून द्यायचा होता. शेवटच्या तारखेला गेलो मी. भांडुपला मोठं ऑफिस होतं, पण त्यावेळेस NMRवरून काढून टाकलं. पण 3 महिने कंप्लीट झालेले NMRला घेणार होते. तर मग कोणीतरी मोठ्या साहेबांनी फॉर्म ॲक्सेप्ट केला आणि ते परीक्षा दिली. त्याच्यामध्ये लेखी परीक्षेत पास झालो. त्यानंतर ओरल परीक्षा आली, त्याच्यामध्ये पास झालं. आणि ठरलं होतं ते पॅनल असते, पाशी देशमुख त्यावेळेस अध्यक्ष होते. त्या पॅनलचे एक कमिटी असते, त्याच्यामध्ये 4-5 लोक असतात, इंटरव्ह्यू घेतात. एका साहेबाला सांगितलं या लोकांनी की आम्ही पार्टी बिर्टी देऊ, 1000 रुपयाची पार्टी. त्यावेळेसचे 1000 रुपये म्हणजे फार मोठे. तर मग कुठून आणायचे पैसेच नव्हते ना, त्याच्याजवळ नव्हते, माझ्याजवळ नाही. मग मी पत्र लिहिलं गावाला की मला 1000 रुपये पाठवा काही करू. मग यांनी गाय आणि गोरं विकलं आणि 700 रुपये पाठवले होते. 300 अजून जमून आम्ही 1000 रुपयाचं तिकडे जमवलं. मग वेटिंग लिस्टवर होतो. वेटिंग लिस्टवर नंतर ऑर्डर आली आणि उल्हासनगर डिव्हिजन म्हटलं बॉम्बे अर्बन सर्कलमध्ये MSEBच्या. आणि 8 ऑगस्ट 1979 रोजी मी उल्हासनगर डिव्हिजनमध्ये जॉईन झालो. आणि आनंद झाला की मग आता 10-15 नोकऱ्याचं ह्या, आणि ही सरकारी आहे, चांगला पगार आहे. चांगला पगार म्हणजे 170 बेसिक प्लस असं काहीतरी 4-500 हजार रुपयाच्या आतच होतं.
पण ते 1980 मध्ये आमचं फिक्सेशन झालं ना, 1000 रुपये 4 फिगर सॅलरी झाली, 1000च्या वर गेली लवकरच. म्हणजे असा चांगला आनंद होता. MSCB चांगले पगार आहे बा, एक 80च्या दरम्यान 1000 रुपये पगार झाला म्हणजे चांगला होता. असं तो तिथला मुंबईचा एक प्रवास झाला. एकदाचं काय तर पगाराची सोय झाली, म्हणजेच अर्थार्जनाला स्थैर्य आलं. नोकरीचं बस्तान बसवल्यावर घरची स्थिती सुधारण्यासाठी मग देवरावजी ढोले यांनी घराची वाट धरली आणि आपली बदली गावाकडे करून घेतली. त्यानंतर मग 1 वर्ष बदली होत नाही. मग दुसऱ्या वर्षी बदलीचे प्रयत्न केले. बदलीच्या प्रयत्नामध्ये आता तिथं मुंबईवरून इकडे तिकडे येणारे लोक लवकर बदल्या होईना, 24, 25 वर्षाचे पडले होते, त्यांच्या बदल्या नाही झाल्या. आणि माझी लवकरच झाली, कारण मी युनियनवाल्यांच्या मागे राहून, एक तिथं म्हात्रे होता आणि इथून आमचे PB उके होते अमरावतीहून येणारे, तिथे मिटिंगला यायचे. आणि आम्ही त्याच्यामध्ये त्या PB उकेनी फार महत्त्वाचं माझं काम केलं. आणि मला इकडे येणं आवश्यक होतं, कारण माझं कुटुंब एवढं मोठं होतं की यांच्यानी सांभाळणं होत नव्हतं. मी तिथे राहिलो असतो तर यांना मदत करू शकत नव्हतो, म्हणून मला ट्रान्सफर करून येणं फार महत्त्वाचं होतं. मग तिथून मला ऑर्डर आली, मदत केली मला त्या उके साहेबांनी. उके आहे, कॉम्रेड उके, MSCB वर्कर्स फेडरेशनचे पुढारी होते ते. आणि मग देवळी मिळालं. मी डायरेक्ट अमरावतीला आलो. देवळी सोयीस्कर नव्हतं, कारण खोली करून राहणे हे ते पुन्हा अडचणच होती. मग त्या 1 तासामध्ये त्या साहेबांकडे त्यांनी नेलं. तिथं ढोले AC साहेबच होते. त्यांनी मला विचारले, तुम्ही कोण? म्हटलं LDC. ते तर माहिती आहे म्हणून मला. आणि ते सोनार समाजाचे होते. ते विचारत होते की आपल्या समाजाचे आहे. पण मला त्यांनी 1 घंट्यामध्ये कारंजा करून दिलं. मग मी 13 जुलै 81 मला वाटते कारंजाला आलो, 13 जुलै 81ला. आणि मग पहिले माझा पंप घेतला. आणि भालेवाडी गाव तेव्हा इलेक्ट्रिफाय झालं. त्याच्या आधी तर काही इलेक्ट्रिक नव्हती. शिक्षणाच्या वेळेस तर आम्ही जागली बिगलीला जाऊ. आणि शिक्षण जे माझं झालं तेव्हा बैल बिल चारावं लागेल, मागं होमवर्क करावं लागेल. मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळेस मला तर जागल केली होती. लाईट नव्हते आमच्या इथं, आणि त्याच्यामध्येच अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, अशी परिस्थिती होती. मग इलेक्ट्रिफाय झालं मी आल्यानंतर. आणि तिथलं बिलिंग, तिथलं रीडिंग सगळं माझ्याकडे आलं. म्हणजे मुंबई टू गाव, घर माझी बदली झाली. म्हणजे एक खूप आनंद होता. आणि त्यावेळेस जवळपास 2000 पगार होता. म्हणजे माझे मित्र म्हणायचे, अरे बापरे 20 हिरव्या मिळते याला. 2000ला खूप महत्त्व होतं. एक म्हणजे जे माझ्यासोबत शिकणारे होते वगैरे, आधी तर लोकांना काही विश्वासच नव्हता की खरंच काही लागलं की नाही मुंबईत, काही सांगते लोक. आणि मग इकडे आल्यानंतर ते पत्ता लागला. मी 21 मध्ये MSCB मध्ये लागलो. तर माझा 4 वर्षाचा पिरियड जवळपास 74 म्हणजे 16, 5 वर्ष मी 10-15 नोकऱ्या केल्या, व्यवसाय केले मॅट्रिक नंतरच्या पिरियडमध्ये सगळं. गावी आलो. मग चांगली परिस्थिती. मग 2000 रुपये पगार इकडे मिळायचं, घरून जाणं येणं, कारंजा ड्युटी, म्हणजे घरच्या भाकरीवर झालं. पण इकडे परिस्थिती व्यवस्थित नव्हती. ताटवाटीपासून सुरू करावं लागलं, पहिले पंप घ्यावा लागला. म्हणजे आता सगळी परिस्थिती दुरुस्त करणे, त्याच्यामध्ये 3-4 बहिणीचे लग्न व्हायचे, माझं व्हायचं, भावाचं शिक्षण व्हायचं, बहिणी यायचं शिक्षण व्हायचं, आई वडिलाचं सांभाळायचं. पण तेव्हापासून आम्ही काय झालं, एक परिस्थितीमध्ये बदल झाला. एक तो खूप आधार झाला, कारण मला दुसरं काही काम नव्हतं. पहिले आर्थिक परिस्थिती कुटुंबाची दुरुस्त करणे, बहिणी यायचे लग्न करणे, भावाचं लग्न करणे, स्वतःचंही लग्न करणे, ह्या सगळ्या परिस्थिती मध्ये म्हणजे आनंदात होतं ते सगळं. मग शेती पण वाढवणे, चांगलं व्यवस्थित. तिथून टर्निंगच झालं की आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये टर्निंग आलं. म्हणजे भोयर पवार विद्यार्थी मंडळाचं काम चालू होतं. पण समाजाच्या कामाची आस्था लागली. कुठं MSCBच्या संघटनेने मला मदत केली म्हणून त्यांच्या याच्यामध्ये काम करण्याची मला म्हणजे हे वाटलं, आस्था निर्माण झाली. आणि मग मी असं करत समाजकार्य
समाजामध्ये म्हणजे तो एरिया 100 गावाचा भोयर पवार समाजाचा आहे. प्रत्येक घरी रीडिंग बिडिंग घेण्याच्या दृष्टीतून गेलो तर सगळ्यांना पाठ होतो. आणि समाजकार्य त्याच्यामध्ये असं एक त्यावेळेस नोकरीवाली फार कमी होते. व्यवस्थित असं चालू झालं तिथून समाजकार्य. मग ते कामगारांचं कार्य 5-7 वर्ष. मग ते काही लग्न बिग्न होते सगळं. म्हणजे कौटुंबिक आर्थिक दुरुस्त करण्याकडे बराच भर होता. मग नंतर शिक्षण कमी होतं. 10वी नंतरच झालं होतं मी. मग काही लोक टीचर लोक वगैरे मला प्रेम करणारे लोक खूप भेटले. त्यांनी सांगितलं की 12वी करून घे, 17 नंबरचा फॉर्म आहे. 12वी केला. मग कॉलेज खुललं तर दुसऱ्या त्या कोकाटे सरांनी सांगितलं, हे फाळके सर, कोकाटे सर, त्यांनी सांगितलं अरे कॉलेजमध्ये टाक, आम्ही तू हे होऊन जाशील. म्हणजे माझ्यावर प्रेम करण्याच्या पोटी त्यांनी मला शिक्षणाला प्रवृत्त केलं. आणि मग मी त्या मॉडेल ज्युनियर कॉलेज नवीनच खुललं होतं, त्याची 2nd बॅच मी BComची आहे. मग नंतर बदली झाली आर्वीला. तिथे कंपनी मिळाली. टीचर लोक, लेक्चरर लोक. MComला ॲडमिशन केली. MCom फर्स्ट वगैरे झालं. मग वर्धेला बदली झाली. तिथे MSW वाले काही म्हणजे सोशल वर्कवाले भेटले. मग सोशल वर्कला घ्या. मला LLB घ्यायचा विचार होता पण तो नाही झाला. मग मी MSW केलं 1 वर्ष. फायनल नाही झाला. पुन्हा मग हे वयाच्या 40पर्यंत शिक्षण चालू होतं. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या चौफेर याच्यातून मला जावं लागत होतं. हे सगळे कामं करत असताना खूप इकडे तिकडे जाणे, मिटिंगा, वेळ अत्यंत फार कमी राहे. म्हणजे बिझी शेड्यूल होतं. नोकरी करून हे सगळं करणे. आणि नंतर असा प्रवास सुरू झाला. लग्न माझं 1983ला झालं. 20 जानेवारी 1983. आजंडो माझे सासरे इथं बसले तर ते वामनरावजी फरकाडे. त्यांची परिस्थिती चांगली नाही, माझी काही तेवढी चांगली नव्हती. एवढं मोठं कुटुंब आणि तिथे पोरगी द्यायची म्हटलं तर सोपं नव्हतं. पण मोठं मन केलं त्यांनी, दिली. म्हणजे भीतभीतच दिली, द्याव की नाही. त्यांना हाय बाबा पोरगा चांगला. म्हणजे आता आम्ही त्यांच्या तुलनेत काहीच नव्हतो. पोरगी गोरी गोमटी होती, मी काही गोरा नव्हतो. माझी आर्थिक बरोबर नव्हती, त्यांची आर्थिक चांगली होती. ह्या सगळ्या बाबी होत्या. मी 82मध्ये 10वी झालं माझं. आणि मग आमच्या तिथे कॉलेज वगैरे नव्हतं, राहायची काही व्यवस्था नव्हती दुसरीकडे. तर मग 1 वर्ष खालीच राहिली. म्हणजे बाबांनी ट्राय केलं कोणाकडे की ठेवायचं मुलीला, म्हणजे 11वीला ॲडमिशन द्यायची. तर ते काही जमलं नाही. आणि कारंजाला समजा कॉलेज होतं पण जायला काही बसेस वगैरे होत्या नाही तेव्हा. तर मग ते शिक्षण राहिलं 1 वर्ष. मग समजा खाली राहिली. तर ते त्याच वर्षी समजा जानेवारीमध्ये वगैरे मला स्थळ आलं यांच्याकडलं. आणि पहिल्यांदा हे जेव्हा बघायला वगैरे आले आणि मग माझं लग्न जुळलं. आणि मग लग्न झालं त्या वर्षी. आणि जेव्हा लग्न झालं तर जेव्हा आम्ही सासरी आमच्या खूप सारे लोक, म्हणजे 8-10 जणांचं कुटुंब. आणि परिस्थिती त्यांची आमच्यापेक्षा थोडी हेच होती. पण तेवढं काही वाटलं नाही, कारण माझ्या दाजींना वगैरे सगळं यांचा स्वभाव, हे लोक सगळं आवडलं. तर मग माझं लग्न जुळलं आणि लग्न झालं. हो, लग्न झाल्याच्या नंतर तर जेव्हा लग्न झालं माझं तेव्हा 17ची वगैरे असेल ती, 10वीच्या नंतर. आणि मग लग्न झालं 1 वर्ष. मग आम्ही गावात राहिलो, कारण परिस्थिती काही बरोबर होती नाही आणि एवढं शक्य पण नव्हतं कारंजात राहणं, रूम करून राहणं वगैरे. मग गावाला राहिलं, हे जाणं येणं करायचे रोज. आणि मग 1 वर्ष आम्ही तिथे राहिलो. मग 1 वर्षाच्या नंतर माझा दीर, माझ्या 2 नंदा, म्हणजे 7वीपर्यंत शाळा होती येणगावला. आणि कारंजाला मग समोर कारंजाला टाकायचं होतं त्यांना. मग आम्ही ते 3 जणं आणि आम्ही मग कारंजाला गेलो राहायला. मग तिथे त्यांना शाळेमध्ये टाकलं. मग आम्ही तिथे 5-6 जणं राहायला लागलो. तिथून 1 वर्षांनी समजा मग मला मुलगी झाली 85मध्ये.
पण परिस्थिती आमची तशीच होती, खूप काही फरक नव्हता झाला परिस्थितीमध्ये. आम्ही तर जास्त काही आमच्या गावाला कसं माणूस हे ते कामाली बाई घरी आमच्या माहेरी कामाली बाई वगैरे, आणि म्हणजे ते नदीवर धुणं धुवायचं, विहिरीवर पाणी आणायला जायचं, हे कधी केलंच नव्हतं. पण आमच्या घरी आलो तर तिथं सगळेच कामं घरीच करायचे. विहिरीवर पण जात होते, घरचेच आणत होते पाणी, नदीवर धुवायला जात होते. पण आता ते सगळ्यांच्या ह्याच्याने ॲडजस्ट करून घेतलं. पण घरातल्या सगळ्या लोकांनी साथ दिला. ज्या नंदा वगैरे होत्या माझ्या, तर त्या सगळेजण असे छान राहत होते, म्हणून काही त्रास नाही झाला कामाचा वगैरे. तर ते सगळ्या म्हणजे घरात काही पण झालं तर ते कसे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घेते. परिस्थिती व्यवस्थित नसली तरी पण, आणि कोणचं काम पडलं तर ते सगळं असं व्यवस्थित करून घेतात. आणि मला काही असा कोणत्या गोष्टीचा त्रास नाही, म्हणजे असं नाही केलं तसं नाही केलं असं काही होतं नाही. एवढ्या फॅमिलीत आम्ही राहत होतो, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर हे करून घेतल्या. आणि त्यांचा थोडंसं गरम स्वभाव नाही, प्रेमानं सगळं म्हणजे समजून सांगत होते. कारण तेव्हा वय पण लहान होतं, ते एवढं कळत पण नव्हतं असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, ही गोष्ट चांगली का ही वाईट. जेव्हा माझ्या हातून काही चुका झाल्या असेल तर त्यांनी त्या प्रेमानं समजावूनच सांगितल्या, आणि म्हणजे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित त्यांनी हे केलं. आणि मग आमचं थोडं थोडं करता करता आमची परिस्थिती वाढली. आम्ही शेती वाढवली, राहिलं वाटलं किरायाच्याच घरात, शेती वाढली. मग पोरींचे शिक्षण झाले, मग सगळ्या कुटुंबाचे एकाचे लग्न झाले. हा सगळा प्रवास असा छानसा झाला. माझं लग्न झाल्यावर मी सगळ्यात मोठी माझ्या माहेरची, आणि मग सगळे छोटे माझ्यापेक्षा. मग नंतर माझ्या 2 बहिणीचे लग्न झाल्यावर माझा सगळ्यात छोटा जो भाऊ आहे तो 3 वर्षाचा 2.5-3 वर्षाचा होता. आणि आमच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती. तर आम्ही जेव्हाही लग्न झालं तर 1 वर्षाने जेव्हा आम्ही कारंजाला राहायला आलो, तर तेव्हा तो घरी त्रास द्यायचा, आई वगैरे शेतात जात होती तर मग आम्ही त्याला शिकायला आणलं आमच्याजवळ, आणि तो आमच्याजवळच राहिला. पूर्ण प्रायमरी शिक्षण झालं त्याचं, मग 10वी 12वी पॉलिटेक्निक झालं, BE झालं, आणि तो आता एकदम छान MTech केलं त्याने, आणि छान हे आहे. आणि माझ्या घरी बहिणींचे लग्न झाले तर यांनी म्हणजे मोठा मुलगा समजून, आणि माझ्या वडिलांनी पण म्हणजे यांच्यावर विश्वास टाकून सगळे मुलं शोधणं हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. म्हणजे असं नाही की शाळेचं आहे तर शाळेचं आहे, जसं बहीण भावाचं केलं तसं त्यांनी त्यांचं पण केलं. आणि एकदा आमच्या इथे गावाला करंट लागला होता शेतामध्ये आजंडोला. एका दुसऱ्या मुलाला असं लावून ठेवला माणसाने, आणि त्या मुलाला करंट लागला. तर तेव्हा करंट पण लागला, ते जंगली जनावरं पण मेले, गावातले 3-4 वासरं पण मेले. आणि अशा केसमध्ये सगळ्यांना अरेस्ट केलं असतं, घरातल्यांना, पोलिसनी की फॉरेस्टवाल्यांनी. पण तेव्हा याच्यामुळे यांनी सगळं हे करून त्या मुलाला घरी ठेवलं आम्ही 6 महिने. ज्याला करंट लागला होता त्याला यांनी वर्धेला हॉस्पिटलमध्ये आणलं, आमच्या घरी ठेवलं. नंतर त्याला 8 दिवसात धनुर्वात होऊन गेला, आणि 6 महिने तो आमच्या जवळ राहिला हॉस्पिटलमध्ये. 1 महिना तो सलाईनवर राहिला तिथे. आणि तेवढ्या याच्यामधून सगळे घरात कोणालाही काही झालं नाही. पैसे खर्च झाले, 1 वर्षाची पिकी त्यांची पूर्ण त्या पोरावर लावली त्यांनी, पण ते पोलीसवाले नाही आले, MSCBची केस नाही झाली, फॉरेस्टची नाही झाली. एकंदरीत काय तर घरची स्थिती बऱ्यापैकी सुधारली. पण एवढ्यावरच थांबेल तो देवराव ढोले कसला? हौसलों की उड़ान अभी बाकी है, पंखों में जान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, आगे अब सारा आसमान बाकी है. या म्हणीप्रमाणे समाजाच्या भल्याचा वसा देवरावजी ढोले यांनी स्वीकारला. इथेही संघर्ष 5वीला पुजलेलाच. देवरावजी ढोले बद्दल बोलायचं असेल तर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांची लहानपणीपासून आर्थिक परिस्थिती एकदम जेमतेम होती, आणि त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून आपलं शिक्षण कंप्लीट केलं. आणि नंतर रोजगाराची संधी मिळायला पाहिजे म्हणून ते नागपूरला आले. आणि नागपूरला जिथे ते काम करत होते तिथून त्यांनी आपल्या इमानदारीने प्रामाणिकपणे तिथे काम केले.
आणि त्याची पावती म्हणून त्या जिथे ते काम करत होते त्यांच्या मुलासोबत ते मुंबईला गेले आणि त्यांनी आपल्या स्वबळावर तिथे इलेक्ट्रिक बोर्डमध्ये नोकरी प्राप्त केली. आणि नोकरी प्राप्त केल्यावर त्यांची कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळं कौटुंबिक जबाबदारी त्यांच्याकडे होती, म्हणून ते तिथनं मुंबई टू कारंजा असा त्यांनी परतीचा प्रवास केला. आणि त्या नोकरी लागल्या त्या दरम्यानच त्यांना कामगार संघटनेत काम करायची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून नाही पाहिलं. तसं तेव्हापासून कारंजाला आले तेव्हापासून तर आज त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत त्यांनी अनेक कामगार संघटनेमध्ये, अनेक शेतकरी संघटनेमध्ये, कष्टकरी गोरगरिबांसाठी बरेच सारं काम केलं. आणि वैयक्तिक जर त्यांचं बोलायचं झालं की आमची जे कुटुंब आहे, फरकाडे कुटुंब, आमची बहीण आम्ही त्यांना दिली आणि जेव्हापासून ते आमच्याशी जुळले तेव्हापासूनच आमचं सामाजिक किंवा आर्थिक उन्नती झाली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे माणसाने जे चांगल्या करावे त्याच्याबद्दल मी प्रवृत्त होतो, ती माझं मनस्थिती कधी वाईट गोष्टीकडे गेला नाही. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे माननीय अण्णा हजारे चा पहिला मी वर्धा जिल्ह्याचा अध्यक्ष. अण्णाला विदर्भात फिरवताना विदर्भाच्या दौऱ्यात मी सोबत होतो. 31 डिसेंबर जे असते ना त्या दिवशी अण्णा, हाजी हजारे, मी, कुमार सप्तर्षी, ते गणपत औटी, तिथले सरपंच राळेगावचे, असे सगळे आम्ही रात्री मुक्कामी होतो तिथे. त्या साधनाताई ज्या आहे बाबा आमटेंच्या पत्नी, त्यांनी आम्हाला वाढून जेवण आता बनवलं कोणी माहिती नाही, पण त्यांनी वाढलं आणि त्यांच्या हातचं जेवण करायची एक संधी मिळाली. चांगला म्हणजे आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी विकास आमटेंनी गाडी काढली, स्वतः ड्राईव्ह केलं. अण्णा हजारे, मी, औटी, आता एवढे मोठ्या मोठ्या लोकांसोबत मलाही त्यांनी आनंदवन फिरवलं. म्हणजे मला खूप असं वाटे की आपण काहीतरी व्यवस्थित चांगलं काम करतोय तर चांगलं आहे. त्यांनी पूर्ण आनंदवन फिरवलं, कारण खूप मोठा परिसर आहे तो. त्या दिवशी मी ते आनंदवन बघितलं, बाबा आमटेची भेट झाली आणि अशा चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या संगतीत आलो. इकडे खासदार गंगारीजी होते, त्याच्यामुळं त्यांच्या इलेक्शनमध्ये पुढाकार घेऊन त्याच्यामुळे राजकारणाची जास्त ही आवड निर्माण झाली. या गोष्टी मी प्रत्येक वेळा त्यांना विचारत असतो की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काय केलं. रिपीटेडली मी त्या गोष्टी विचारत असतो की त्या माझ्यासाठी ताज्या राहायला हव्या आणि जे काही त्यांनी स्ट्रगलिंग डे जो होता आमच्यासाठी तर सर्व म्हणजे इझी आहे. म्हणजे आमच्यासाठी त्यांनी पायरी बनवून ठेवली, त्याला आम्हाला काही झटावं नाही लागलं त्या गोष्टीसाठी. पण तरी बॅकएंडमध्ये जाऊन त्यांनी जे सहन केले आहे ते त्यांच्या थ्रू आम्हाला हरवेळेस पॉझिटिव्हिटी देत राहील. आणि पप्पांचा रोल असा की मला काही पण कोणत्या पण म्हणजे ह्याच्यात आलेला म्हणजे कोणत्याही प्रकारचं संकट म्हणा की काही म्हणा, तर मी त्यांना त्या गोष्टी त्यांना एक्सप्रेस केला की त्यांच्याकडून मला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली. त्यांचं बोलणं, त्यांचं हे कधी आम्हाला चिडचिड न करणं, त्यांनी आम्हाला मुभा दिली होती प्रत्येक गोष्टीची. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मला प्रोत्साहन केलं. असं नव्हतं की तुम्ही शिक्षण करा, अदर ॲक्टिव्हिटीज करा, हे करा. त्यांचं एक होतं नोकरशाही वर्गाच्या पुढे जा काहीतरी, एक त्यांचं ध्येय होतं. त्यांनी पण खूप छोटे छोटे कामातून त्यांना पण काय होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की मला त्या काळाला मला फॅमिलीला बघायचं होतं, म्हणून मी एक कोणतं तरी धंद्याकडे नाही जाऊ शकलो. मला एक स्टेबल अशी अर्निंग पाहिजे होती, म्हणून मी एक म्हणजे MSCBला राहिलो. पण तरी ते करताना पण मी काय काय केलं अदर ॲक्टिव्हिटीज, तेवढ्या तर माझ्याने नाही झाल्या, पण मला एक होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नोकरशाही वर्गाच्या पुढे जा आणि स्वतःचा काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा. तर ती वाटचाल माझी आता चालू आहे. आर्वीमध्ये असताना MLAचं इलेक्शन यायचं, त्या आर्वी मतदारसंघात भोयर पवारचे 100 गाव, एवढा मोठा मतदारसंघ, एकही भोयर पवारवाला लढायला तयार नाही. आणि मग प्रेरणा निर्माण झाली, तुम्ही नाही लढाल तर मी लढतो. नोकरीत राहताना लढता येत नाही होता,
पण तरी हिंमत करून जाईल तर जाईल नोकरी. म्हणजे सगळे आमचे कुटुंबवाले किंवा सासरवाले घाबरून गेले, अरे एवढी चांगली नोकरी आहे. पण मला ते काही वाटत नाही, जाईल तर जाईल, मला जे करायचं ते करायचं. दोनदा 1999 आणि 2004 मध्ये CPIच्या विळाउंबीवरती मी आमदारकी लढली. 4थ्या नंबरमध्ये मला 4थ्या नंबरचे मतं मिळाले. जे विधानसभेचं गॅजेट असते त्याच्यामध्ये 4 नंबर असते, त्यात माझं दोन्ही वेळेस नाव आहे. म्हणजे एक इतिहास तोही आहे जे मला माहिती होतं, पण मला हे म्हणजे दाखवायचं होतं. मला माहिती होतं की मी निवडून नाही येणार आहे, तेवढं काही आपली कॅपॅसिटी नाही, पैसा नाही, पण जनतेमध्ये माझं चांगलं काम सुरू झालं होतं. कामगारांमध्ये झालं होतं, शेतकऱ्यांमध्ये झालं होतं. कोणी आला तर त्याचं काम करताना तो समाधानी होऊन जायचा. त्याच्यामुळे एक ख्याती निर्माण झाली होती, चांगला माणूस आहे, चांगला कार्यकर्ता म्हणून. मग पैसे लोक जमा करायचे आणि मग इलेक्शनमध्ये लावायचे. थोडेफार मी 1-2 लाख रुपये लावायचा, बाकीचे ते जमा करायचे आणि ते आपल्या स्वतःच्याही खर्चाने इलेक्शनमध्ये मदत करायचे. असं म्हणून ते इलेक्शन लढलं होतं. नंतर तिसरं इलेक्शन लढायच्या वेळेस तर नितीन गडकरीचे लहानपणाचे संबंध होते. आमचे कार्यकर्ते आंदोलनं करू करू थकून गेले होते, तर त्यांनी सगळ्यांनी चौकडी बनवली त्या कार्यकर्त्यांनी, आणि मग आमच्या कार्यकर्त्याला पकडलं, त्यांनी पकडलं. गडकरी साहेबांनी बोलवलं म्हणून सांगितलं, बोलवलं, तिथे गेलो. त्यांनी सांगितलं, आता गडकरी साहेब म्हणे, विचारलं, मला म्हटलं काही नाही बा, माझा मोठा भाऊ मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो. तर त्यावेळेस त्यांची युती होती शिवसेना आणि ह्याची. मग म्हणे शिवसेनेपेक्षा एक तरी सीट आपल्याला जास्त पाहिजे की नाही, मला आर्वीची सीट पाहिजे, तू यावेळेस लढू नको, वाढल्यास इकडे येऊन जा, मग नंतर काय करायचं ते बघू. आणि मग म्हटलं एवढा म्हणा, आता मोठाच माणूस झाला होता आणि मी त्यांचं ऐकलं. कम्युनिस्ट आणि BJPचं काही पटत नव्हतं. म्हणजे विळा भोपळ्याचा नाटक आहे, आणि अनेकांना वाटलं की हे कसं काय असं झालं. मोठं उदाहरण म्हणजे माझ्यावरती मोठा हे होता, परंतु आमची स्थानिक परिस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांची विचारसरणी, त्याच्यामध्ये मी काही करू शकत नव्हतं. आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीतून, त्यांना काही मिळवून देण्याच्या दृष्टीतून मला कुठंतरी बदल करण्याची गरज होती. कारण हे महाराष्ट्रामध्ये काही जास्त चालत नव्हतं. आणि मग विरोधात काम करताना खूप संघर्ष करावा लागे. आंदोलन, नेहमी उपोषण, आणि सगळ्यांना कार्यकर्त्यांना पैसे खर्च करावा लागे. ह्या ज्या गोष्टी होत्या, म्हटलं आता यांच्यासोबत जुळलं तर कमीत कमी लोकांचे कामं होईल, म्हणून मला जो निर्णय घ्यावा लागला आणि मी BJPकडे ती आलो. हे सगळं जे होतं म्हणजे 2-2 महिने मी बाहेर राहायचो. एक विजय पवार म्हणून होते, त्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम होता, तर त्यांच्यासाठी त्यांची पत्नी इलिटरेट होती, किडनी दान करणारा आंधळा होता, आणि हा पेशंट आणि मी 4 जणांची सर्कस जसलोकमध्ये 2 महिने राहावं लागलं. 20 मजली बिल्डिंग अशी फार मोठी, आणि त्याच्यामध्ये हे जे होतं मोठी सर्कस होती. टाईम ॲडजस्टमेंट करायचं होतं. 6-6 महिने त्या सगळ्या टेस्ट व्हायच्या नाही, पण 2 महिन्यामध्ये मी त्या सगळ्या टेस्ट करायला मदत केली, आणि त्यांचं लवकर ट्रान्सप्लांट झालं. नंतर वाढलं ते, पण तो एक सक्सेस ट्रान्सप्लांट होऊन आलं होतं. तेव्हा मी 2 महिने असलो बाहेर. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला देशभर फिरावं लागत होतं. घराकडे दुर्लक्षच होतं, पैसेही नाही असायचे. आणि इतर जे आहे, मग माझे बहीण असो, भाऊ असो, साळ्या असो, भाचे असो, कोण जे काही ज्यांना मला मदत करायची होती, की त्यांना थोडीशी मदत केली तर ते शिक्षणाच्या दृष्टीतून वर उचेल, त्यांची काही ना काही त्यांना मदत करावी, ह्या सगळी जी माझी भावना होती त्याला साथ माझ्या पत्नीने दिली. आणि तिने हे सगळं सांभाळल्यामुळंच मला हे काम करता आलं. 1 डझनपेक्षा जास्त लोकांना शिकता आलं. नाहीतर तिची साथ नसती भेटली तर मी हे कार्य करू शकत नसतो, मी इलेक्शनही लढू शकलो नसतो, मी समाजकार्यही करू शकलो नसतो.
राजकीय कार्यही नाही आणि कोणाला मदतही करू शकलो नाही. तिचा सिंहाचा वाटा आहे. एक फार चांगली जीवनसंगिनी म्हणून मला ती मिळाली. एक मुलगी आहे 85मध्ये. हो 85मध्ये मला मुलगी झाली होती. नंतर मग यांची ट्रान्सफर जेव्हा इथे झाली आर्वीला, तिथे मग एक मुलगा. मुलीचं लग्न झालं, 5-6 वर्ष झाले. एक नात आहे 6 वर्षाची आणि मुलाचं पण मागच्या वर्षी लग्न झालं. नातू आहे आता. मध्यंतरी मग काय झालं, एक 2006 मध्ये एक सामूहिक विवाहाचं आयोजन केलं. सामूहिक विवाह म्हणजे एक मजेदार म्हणा किंवा माझ्या जीवनातली फारच भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. एक सामूहिक विवाहाचं आयोजन केलं. 11 जोडप्यांचं लग्न करायचा माझा म्हणजे मानस होता. पण ते माझ्याकडे लोक म्हणजे यांच्याकडे सामूहिक लग्न करणार म्हणून खूप गर्दी झाली. 2दा असे प्रसंग आले की मी एकदा 1980च्या दरम्यान 80 नंतर 85 मध्ये एक सामूहिक विवाह भोयर पवार महासंघाच्या याच्यावरती घेतला होता. माझ्या बहिणीचं लग्न जुळलं होतं आणि ते डिक्लेअर केला की सामूहिक विवाह करू. एक समाजाचं एक अधिवेशन होतं. दुसरा जो सामूहिक पाहिजे म्हणजे दुसरे 2 जोडपे पाहिजे कमीत कमी. तर दुसरं जोडपं भेटायला आम्हाला समाजात भेटलं नाही लवकर. ही एक परिस्थिती पाहिली. पण एक मग येणगावचं भेटलं. त्याचा पोराचा बाप मेला होता, पोरीचा बाप काहीतरी. तर ते एक जोडपं भेटला आणि 2 जणांचा मिळून सामूहिक विवाह केला आणि चांगलं झालं. कारण समाजानं पैसे जमा केले होते. एक अधिवेशन होतं 85 मध्ये. म्हणजे आम्ही तेवढं चांगलं लग्न करू शकलो नसतो. पण ते त्यावेळेसची परिस्थिती. आणि मी आता जेव्हा सामूहिक विवाह घेतला होता, एक पुढाकार पूर्ण माझा होता. प्लॅटफॉर्मला नाव जरी दुसरं कोणाचं दिलं असेल तरी तेव्हा खूप गर्दी झाली. 11 करायचं होतं, 45 जोडप्याचं करावं लागलं. त्यासाठी पैसा जमा करावा लागला. त्यावेळेस माझ्याजवळ BJP किंवा हे मोठे लोक नव्हते. मी त्यावेळेस कम्युनिस्टच्या संघटनांमध्ये काम करत होतो. आणि त्यावेळेस एक आंदोलन पण केलं होतं सुरू. घर मोलकरीन आहे ना, घरकाम मोलकरींनी, त्यांचं जे एक आंदोलन होतं वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टरवर. आणि त्यामध्ये काय झालं, त्याच वेळेस माझे वडील वारले 3 मे 2006 बहुतेक. वडील इकडे वारले आणि 2-3 दिवसांनी मी ते केस कापायला कुठे होतो, कौंडण्यपूरला. तिथे फोन आला की हे मेटॅडोर उलटली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे फार 3-4 दगावल्या, 5-25 मोलकरण्या ज्या होत्या त्या इंज्युअर्ड झाल्या. आणि मग मला तसंच जावं लागलं. आणि 16 मेचा माझा सामूहिक विवाहाचा होता. तो अत्यंत मग संध्याकाळचा मी तिथे थांबलो. ते सगळे त्या समाजाचे सगळे पुढारी लोक आले. रात्री मला खूप प्रेशराईज केलं, मला रडून द्यावं लागलं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अटकलो होतो. इकडे वडिलांची मयत झाली, तिकडे सामूहिक विवाह 45 लोकांचा करायचा आहे. पैशाची तडजोड मलाच करायची आहे. मला माझ्याजवळ कार्यकर्त्याची फळी कमी आहे. आणि इकडे ही घटना झाली, यांना फेस करायचं आहे. आणि अत्यंत अडचणीत त्या दिवशी मी म्हणजे बऱ्याच अडचणीत सापडलो होतो सर्व यांच्या. म्हणजे झालेली वाईट घटना, उन्हाळ्यात चांगल्या जागेवर तो पलटून गेला होता मेटॅडोर. कोणाची गलती होती की माहिती नाही, पण जबाबदारी माझीच आहे असं लोकांचं मत होतं. 2 मेटॅडोर कारंजाहून गेलेला, एक त्यातला पलटला होता. आणि अशा अत्यंत ते भयानक परिस्थितीमध्ये म्हणजे मला मेंटली माझं काम नाही करत होतं. पण त्यातून सावरलं. तो सामूहिक विवाह सोहळाही चांगला झाला. त्या घटनेलाही काही फारसं त्याच्यामध्ये मला काही खूप त्रास झाला नाही. काही लोकांना मदत करावी लागली इंज्युअर्डमध्ये, इकडून तिकडून पैसे आणून ते काही दुरुस्त झाले. पण ती एक अत्यंत दुर्दैवी घटना होती. असं व्हायला नाही पाहिजे होतं. तो माझ्यासाठी आयुष्यातलं एक
पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं की मी आज ज्या परिस्थितीत आहे, जे माझं शैक्षणिक आहे किंवा आर्थिक माझं जे काही वाढलं आहे, सामाजिक जे महत्त्व माझं वाढलं आहे, त्यांचं सगळं क्रेडिट त्यांना जाते. आम्ही त्यांच्यापासूनच या सगळ्या गोष्टी शिकलो की सामाजिक कसं राहायला पाहिजे, कुणाला मदत कशी केल्या पाहिजे, गरिबांसाठी आपण कसं झटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या आहे. आणि त्यांनी जे शिकवण दिली त्या शिकवणीवर आम्ही आजपर्यंत चालत आलो आहे. मी एमटेकला VNITला असताना एक प्रोजेक्ट मी केला होता. प्रोजेक्टमध्ये बरेच सारे प्रॉब्लेम जात होते, तर त्याच्यामुळे मी बराच हताश झालो होतो. तर त्यांनी सहज म्हणून एकदा मला विचारले की काय झालं बाबा, तू हताश का बरं दिसत आहे. तर मी त्यांना सांगितलं की मला असा प्रॉब्लेम आहे, थोडा आर्थिक प्रॉब्लेम आहे, त्या प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी मला दुसरीकडे जावं लागेल. तर त्यावेळी माझ्याकडे थोडी पैशाची पण कमतरता होती. तर त्यांनी म्हटलं की तू चिंता करू नको, मी काहीतरी व्यवस्था करतो. त्यांच्याकडे पण पैशाची चणचणत होती त्यावेळी. त्यांनी स्वतः आपला जो गोल्डन गोफ होता, सोन्याचा गोफ, तो त्यांनी विकला आणि ते पैसे घेऊन त्यांनी म्हटलं की चल कुठे जायचं आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही साताऱ्याला गेलो आणि माझं जे काम होतं ते सगळं करून आम्ही वापस आलो. तर मला ते 2-3 वर्ष कळलं नाही की नेमकं त्यांनी पैसे कुठून आणले. माझं सगळं कंप्लीट झाल्यावर त्यांनी मला घरून ते माहिती झालं की त्यांनी अशा प्रकारे त्या पैशाची जुळवाजुळव केली. तर असं ते नेहमी तत्पर राहतात. त्यांच्या सभोवताल जितके पण लोक राहतात त्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर राहतात. तर ह्या सगळं जे कामं करताना अनेक संघटनांचे, किसानांचे, समाजाचे, धावपळीमध्ये खान पान झोप याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं आणि आपल्या शरीराकडे स्वतःकडे काही लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे काय झालं, फार वजन वाढलं आणि मग त्याच्यामध्ये सगळे आजार. रिटायर झाल्यानंतर म्हटलं चांगलं रिलॅक्स होईल. रिटायर झाल्यापर्यंत डोंगळ्यावरती आलं होतं भार, चालायला त्रास झाला होता आणि वजन कमी करायचं असं संधी पाहत होतो. 5-5, 10-10 किलोमीटर जाऊन येऊन सकाळी फिरायचं, पण 1 किलो कमी न होतो. जवळपास 94-95 किलोवर वजन वाढून गेलं. मग मला संधी मिळाली, एक चेकिंग सुरू होतं आणि तिथं मी चेक केलं आणि मला माहिती पडलं की वजन कमी होते. मग मी ते न्यूट्रिशन जे आहे ते घेतलं आणि दिवसेंदिवस बदल व्हायला लागला. 5-7 महिन्यामध्ये 21 किलो वजन कमी केलं, 1 फुटाचा घेर कमी केला आणि एकदम मी नवीन तरुण झालो. रिटायरमेंट नंतर म्हणजे एक व्यवस्थित, आताही मी एनर्जेटिक आहो. 2.5-3 वर्ष झाले आणि बेस्ट एक चांगलं सकस आहार घेऊन थोडा व्यायाम करून स्वास्थ्याकडे लक्ष. माझी बीपीची गोळी बंद झाली, माझी थायरॉईडची बंद झाली, माझी कोलेस्ट्रॉलची बंद झाली, माझं पायाचं दुखणं बंद झालं आणि मला रिटायरमेंट नंतर एक चांगली सेवा करायसाठी कुठंतरी एक नवीन उद्योग म्हणा, साधन म्हणा, प्रॉडक्ट म्हणा, ते मिळालं. बऱ्याच लोकांचे वजन कमी करणं सुरू आहे. माझं स्वास्थ्य म्हणजे आपला स्वस्थ भारत, समृद्ध भारत असलं पाहिजे. समाजाच्या लोकांना सांगा, मला हे वाटलं की आपण आपल्या सगळ्या कामामध्ये किंवा पैसे कमवण्यामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये आपण गुंतून जातो, स्वतःकडे दुर्लक्ष करतो आहे. ते एक पहिले शरीर संपत्ती ही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली शारीरिक संपत्ती, याच्याकडे पहिले लक्ष द्या. हे आहे तर सगळं आहे, नाही तर मग काही नाही आहे. त्याच्यामुळे पहिले तब्येतीकडे लक्ष द्या, चांगला आहार घ्या, व्यायाम करा आणि सुदृढ राहा. नाही तर सगळी कमाई करायची आणि डॉक्टरकडे नेऊन द्यायचं. आणि त्याच्यापेक्षा आपण आतापासून सवयी चांगल्या असल्या पाहिजे. आहाराकडे लक्ष द्या, सकस आहार घ्या, झोप चांगली घ्या. खूप पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्या मागे धावणार आहे. शरीर स्वास्थ्य असलं तर जास्त दिवस. आजकाल खूप झालं ना, एक घराआड काही म्हणजे ज्या नॉर्मल डेट होत्या पहिले, नैसर्गिक मृत्यू बंद झाले. पहिले 99% नैसर्गिक मृत्यू होते, आता 1% नैसर्गिक मृत्यू राहिला नाही. तर इतका बदल झालेला आहे. जे इन्सेक्टिसाईड आलं, रासायनिक आले, त्याच्यामुळं जमिनीची पोत बिघडली,
हे सगळं प्रदूषण झालं, याच्यामुळे खानपानातून आपलं आतमध्ये चाललेलं आहे आणि बिमाऱ्याला अट्रॅक्शन करते आहे. ती याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी सध्या आता जो माझं जे ध्येय आहे स्वास्थ्याकडे आहे. लोकांचं स्वास्थ्य चांगलं झालं पाहिजे, आमच्या कुटुंबाचं राहिलं पाहिजे. स्वस्थ भारत, समृद्ध भारत, कुपोषण मुक्त, म्हणजे कुपोषणाला आपण हरवूया, भारत जिंकूया, म्हणजे अशा पद्धतीचा माझा विचार चालू आहे. याच्यामध्ये काम करण्याची मला प्रेरणा मिळाली आहे. आणि स्वस्थ आपला समाज किंवा मानव समाज, मी तसाही एका समाजाचा माणूस नाही, परंतु भोयर पवार हे माझं कुटुंब आहे म्हणून मी त्याला प्राथमिकता देतो. तर मला काही प्रॉब्लेम नाही राहत. माझ्या याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, माझ्या मोबाईलमध्ये पाहाल तर माझा DP वरती बुद्धाचा फोटो आहे, गौतम बुद्धाचा फोटो आहे. मी जातीवादी नाही, हे माझं कुटुंब असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी आहे भोयर पवारला. आणि मग सगळे माझे समाज बांधव, सगळे मानव समाज माझा समाज आहे. मी जातीपातीचा माणूस नाही. परंतु जे पारंपरिक दृष्ट्या जे चालू आहे व्यवस्थित तसं चालावं. काही गोष्टी आता जमान्याच्या नुसार बदलावं लागतं आणि मी पण बदलतो आहे. तसा आधुनिक विचारसरणीचा माणूस आहे, सकारात्मक दृष्टी ठेवून मी वागतो. त्याच्यामुळे काळानुसार चालावं लागेल. पण आमच्यामध्ये जे काही हे पोरींचे जे लग्न जुळण्याचं काम आहे, आता मध्ये मी वधूवर सूचक सेवा केंद्रही सुरू केलं होतं. अजूनही करतो. कोणी विचारतात आणि जेवढं जमलं तेवढं चांगलं. आमच्या ह्याच्यामध्ये चांगले शिकले पोरं आहेत, पोरी आहेत. इंटरकास्टच्या मागे जे लागले, इंटरकास्टला विरोध नाही, पण आमच्या समाजात आलेली पोरगी मी पाहिलं की तिला खूप सन्मान दिलेला आहे. आमच्या समाजाच्या प्लॅटफॉर्मवरती सन्मान आहे, आमच्या समाजात सन्मान आहे. त्यांना ते पोरं चांगले वागवतात. पण आमच्या पोरी ज्या तिकडे गेल्या त्यांना खूप परिस्थितीला म्हणजे त्यांना मार्ग नाही राहिला. इकडे बापाकडे जमत नाही, तिकडेही जमत नाही, आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याला जास्त खूप समर्थन देत नाही आपण. कारण इकडे राहिलं तर समाजाचा दबाव राहतो, तो व्यक्ती, पुढचा व्यक्ती जरा दबून चालतो आणि व्यवस्थित चालतो, कुठेतरी दबावात असतो. आणि हा भोयर पवार समाज जो आहे हा एक अत्यंत साधाभोळा समाज आहे, कष्टकरी समाज आहे. आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही आहे, त्याच्यामुळे तो ॲडजस्ट होऊन जातो. भलेही आता सोडचिठ्ठीचं प्रमाण वाढलं आहे, ह्या काही गोष्टी आहे त्याला दुरुस्त करायला वेळ लागून राहिला, आम्ही कमी पडतो. पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन कार्य करण्याची गरज आहे, हा एक विचार आहे मला. तर अशी ही देवरावजी ढोले यांच्या जीवनाची कहाणी. आजही ते थकलेले नाहीत. संघर्ष सुरूच आहे. राजकारणात, समाजकारणात आणि जीवनाच्या दगदगीत खंबीरपणे उभे आहेत ते देवरावजी ढोले. आजही त्यांनी न्यूट्रिशनचा बिझनेस सुरू केला आणि त्या माध्यमातून लोकांना फिजिकली आणि मेंटली फिट कसं करता येईल याच्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्या या भावी आयुष्यासाठी जयराजा भोज टीव्हीतर्फे हार्दिक शुभेच्छा. एक वेळ अशी होती की 10वीचा निकाल जेव्हा लागला, 5 झालं समजलं, 25 रुपयात बंडी विकली होती. 1.25 रुपयाचे पेढे आम्ही बापलेकानीच खाल्ले आनंदात. त्यानंतर मग 10वी नंतर शिकायची परिस्थिती नव्हती. मग गावामध्ये 51 रुपये महिन्याने नोकरी केली. पाखरं हाकलणे, बैल चारणे, शेणपुंजा करणे. आई वडिलांना, माझ्या आईकडच्या फॅमिलीला वाटलं की म्हणजे देवरावजी होते म्हणून हे सगळ्या गोष्टी झाल्या.
शेवराव नाव ठेवला त्याचा देवाचा.